ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी मराठी की पाठशाला उपक्रम आयोजित केला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबे यांची ही संकल्पना आहे। एकीकडे मराठी भाषेचा आग्रह, त्यासाठी मनसेचं आंदोलन सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यावर भर दिला जाणार आहे। 13 एप्रिलला दुपारी 4 ते 7 दरम्यान कांदिवली इथे उत्तर भारतीयांसाठी मराठीची पाठशाला भरवली जाणार आहे। त्यामुळे आता मनसेने मराठीसाठी सुरू केलेला लढा आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठी की पाठशाला हा उपक्रम कशा प्रकारे पुढे जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठी मराठी की पाठशाला हा उपक्रम आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून राबवला जाणार आहे। तर आनंद दुबे जे उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून ही संकल्पना राबवली जाते। 13 एप्रिलला दुपारी 4 ते 7 दरम्यान कांदिवली इथे उत्तर भारतीयांसाठी मराठीची पाठशाला भरवली जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबेंची ही संकल्पना आहे। त्यामुळे आता 13 एप्रिलला दुपारी 4 ते 7 दरम्यान कांदिवली इथे ही पाठशाला भरवली जाणार आहे। तर घाबरू नका, चला मराठी बोलूया, अशा प्रकारे उत्तर भारतीयांना आश्वस्त करण्यासाठी ही मराठी की पाठशाला हा उपक्रम कुठेतरी राबवला जातोय असं पाहायला मिळतंय। चला करूया मराठी भाषेचा सन्मान, घबराए नहीं हम सिखाएंगे आपको मराठी भाषा। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता उत्तर भारतीयांसाठी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत। मनसेने मराठी भाषेसाठी सुरू केलेला लढा, त्यानंतर झालेली आंदोलनं आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर भारतीयांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न, कसं बघायचं याकडे? नक्कीच श्रुती, मराठी भाषेचा आग्रह दोन्ही पक्षांकडनं केला जातोय आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मराठीची पाठशाला याची हा उपक्रम चालू केला जातोय। जो ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आहेत आनंद दुबे यांची ही संकल्पना आहे, ज्यामध्ये अशी माहिती मिळते की 13 तारखेला 4 ते 7च्या दरम्यान ही पाठशाला मराठीची भरवली जाणार आहे आणि ज्यामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा या पाठशालेचं उद्घाटन करणार आहे असं कळतंय। ही संकल्पना अशी आहे की जे उत्तर भारतीय मुंबईमध्ये आहेत, ज्यांना मराठी वाचता येत नाही किंवा व्यवस्थित बोलता येत नाही, त्यांना या उपक्रमामध्ये मराठी शिकवलं जाणार आहे। एकीकडे मनसे सुद्धा मराठीचा आग्रह करते, ठिकठिकाणी बँकांमध्ये आस्थापनांमध्ये आंदोलन करते। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना उत्तर भारतीयांना सांगते की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला मराठी शिकवू आणि त्यासाठी हा उपक्रम चालू केल्याचं जी माहिती आहे ती आनंद दुबे यांनी दिली आहे। बर, धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।